कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। बालपणीच्या खूप आठवणी असतात। हो. एखादी आठवण सांगायची असेल तर कुठली सांगा? शाळेमध्ये एक असा किस्सा झाला होता की आमच्या क्लासमध्ये एक म्हणजे वर्गामध्ये बेबी तुपारी म्हणून मुलगी होती। फायनान्शियली थोडीशी म्हणजे परिस्थिती तिची एकदम कमी होती, तर मग तिच्या घरच्यांनी परवानगी नव्हती दिली तिला की शिक्षण मग तू सोड, तर तुला बुक्स नोटबुक युनिफॉर्म मिळत नसेल तू शाळा सोड। शाळेतनं पण प्रोव्हाइड करायचे, पण त्यावेळेस तिचा नंबर कधी कधी लागायचा नाही, असं व्हायचं। मग तिला घरच्यांनी सांगितलं की तू शाळा सोड। मग आमच्यापर्यंत ती आली, ती एक दिवस रडत बसली। मग आम्ही आपली सगळं गेलेलो, तिच्या आईला समजावलं की तिला शिकायची इच्छा आहे, तिचं हँडरायटिंग खूप छान होतं, हुशार खूप होती, तिला फळ्यावरती तिला वगैरे सगळं। त्यामुळे जर तिला शिकण्याची एवढी इच्छा आहे तर असं नाही ना करता येऊ शकत, म्हणून आम्ही सगळे ग्रुपनी गेलो, तिच्या आईला समजावलं की आम्ही तुम्हाला मदत करतो, आमच्या आई वडिलांना सांगतो तिला मदत करू, तिला शिकता यावं म्हणून आम्ही प्रयत्न केले आणि आमच्या तिच्या आईनं ऐकून तिच्या शाळा पण कंप्लीट केली। अरे वा. हो. आता कुठे असते ती? ती कराडमध्ये असते। पण कधी तुम्हाला भेट होते त्यांची? नाही, अजूनपर्यंत। पण मग आता जर ती कार्यक्रम बघत असेल आणि तुम्हाला भेटायचं असेल तर तिने कसं भेटावं? आम्ही कराडला येऊ, कॉन्टॅक्ट नंबर वगैरे आमचा स्कूलचा ग्रुप आहे किंवा मग कॉलेजचा पण एक ग्रुप आहे, त्याच्यामध्ये जर काही तुझा कुणाशी अजून कुठला कॉन्टॅक्ट झाला तर प्लीज कसंही करून आमचा स्कूलचा एक ग्रुप आहे, त्यात 50 जणी आहे। चला, या कार्यक्रमामुळे ती मैत्रीण जर कुठे असेल कराडमध्ये किंवा लग्न होऊन कुठे गेली असेल तर ती ही संपर्क साधेल अशी आशा बाळगूया। तुमचे मिस्टर काय, कसा आहे स्वभाव? माझ्या मिस्टरांचा खूप शांत स्वभाव आहे। तुमच्या? शांतच आहेत, पण कधी कधी थोडे चिडतात, थोडे स्ट्रिक्ट आहे, शांत स्वभाव, शांत आणि रागीट। लग्नानंतर केलं शांत शांतच आहेत? शांतच आहेत। समजा दोघांमध्ये काही वाद झाला तर एक पाऊल मागे टाकून माझं चुकलं असं तुमच्यापैकी किती जणी म्हणतात? मी पण म्हणते। आपण तर मी म्हणते, तुम्ही किती पटकन म्हणाला ह्या, म्हणजे असं झालं तुम्हाला? नाही, ते शांत असल्यामुळे ते बोलतात पटकन, तेव्हा मला क्षमा मागायची गरजच नाही लागत। भाऊजी ऐकतात, पण सपोज खूप चिडले तर मग मी शांत बसते, पण सॉरी नाही बोलत। हा मूळ स्वभाव आहे, तो कसा बदलेल ना? प्रत्येक शाळेत एक प्रार्थना हो असते ना। तुमच्या शाळेत कुठली होती? इतनी शक्ति हमें देना दाता, म्हणा थोडं। इतनी शक्ति हमें देना दाता, मन का विश्वास कमजोर होना। इतनी शक्ति हमें देना दाता, मन का विश्वास कमजोर होना। हम चले नेक रास्ते पे, हमसे भूल कर भी कोई भूल होना। इतनी शक्ति हमें देना दाता, मन का विश्वास कमजोर होना। झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री।